आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून 15 प्रवक्त्यांची यादी जाहीर। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजप नेते संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती। जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा। क्रॉस वोटिंगमध्ये जितेश अंतापूरकरांचं नाव असल्याच्या चर्चा। खंडोजी खोपडेंच्या औलादी आम्हाला नकली बोलणार का? बाळासाहेबांच्या विचारांचा पाठीत खंजीर खुपसणारे आम्हाला नकली बोलतायत। मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेनंतर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण। वाघनख ही मत मागण्याची वस्तू आहे का? सरकार लोकांना फसवत आहे। वाघनखांवरून संजय राऊतांचा निशाणा। महाविकास आघाडी सत्तेत येणं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद, 3 सिलेंडर बंद, रेशन आणि मोदींच्या योजना बंद होणं। बावनकुळेंची महाविकास आघाडीवर टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची संघ परिवारासोबत बैठक होणार। संघातील प्रमुख प्रचारक भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार। लोकसभा निवडणुकीनंतर संघ परिवारानं भाजपला फटकारलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग उत्सव नको। भाजपकडून पदाधिकाऱ्यांना सूचना। जाहिरात होर्डिंगपेक्षा सेवा कार्यात योगदान देण्याच्या सूचना। 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा फोटो सरकारच्या तीर्थयात्रेच्या जाहिरातीत झळकल्याने शिरूरच्या तांबे कुटुंबियांना धक्का। ज्येष्ठाचं दर्शन राहू द्या, आधी वडिलांचं दर्शन घडू द्या, कुटुंबियांची मागणी। धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईतील वरळी डोममध्ये संपन्न। शिंदेने केलेला राजकीय बंड चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याची संजय शिरसाटांची माहिती।